आलेल्या सर्व मान्यवरांचं पुष्पसुमनाने मी स्वागत करतोय. कुणाकडनं जर आमचं स्वागत राहून गेलं असेल तर त्याची क्षमा आणि दिलगिरी व्यक्त करतोय. आता आपण मैदानात जाऊया. इसके फौरन बाद जो राउंड खेला जाएगा वो A1 गोरेगांव वर्सेस गोरेगांव राजा। देखिए होने वाला मुकाबला फर्स्ट इनिंग के होते ही जो है वो यहाँ पे आके टॉस करे। दोनों टीमों से गुजारिश है कि जो है अपने टीम को तैयार रखे। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंदजी राजभर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आनंदजी राजभर, भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंदजी राजभर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नजीरभाई वेळासकर, जुबेरभाई अब्बासींना विनंती असेल की अभिजित टेंबे उप तालुका अध्यक्ष शिवसेना यांचा यथोचित सत्कार करायचा आपण. श्याम टेंबे साहेब आपण इथे उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. श्याम टेंबे साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. श्याम टेंबे, समालोचन चालू ठेवा आपण. देखिए गेंदबाजी मार्ग पर आदर्श, उन्होंने पहली गेंद पे हुसैन टाकी को बैक टू बॉल लगाया. अभी बल्लेबाजी मार्ग पर नए बल्लेबाज रोहित उनके सामने गेंदबाजी मार्ग पर. इस मरतबा देखिए हो क्या गेंदबाजी, देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं. दूसरी गेंद पे देखिए दूसरा विकेट, बल्लेबाज को चलता किया बैक टू पवेलियन. ओपन कंगनम स्टाइल. आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकरता यायचं आहे. सर्व आलेल्या प्रमुख सन्मान्य नागरिकांचं शाहीन क्रिकेट क्लब तर्फे सहर्ष स्वागत करत आहोत. ये कमलाकर गए मैदान के अंदर. देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं. 2 गेंदों में 2 बड़े विकेट हासिल किए. गेंदबाजी मार्ग पर 2 गेंदों में 2 बड़े विकेट और हैट्रिक का मौका है गेंदबाजी मार्ग पर. आदर्श को हैट्रिक का मौका. देखिए इसके पहले मुकाबले में भी हैट्रिक का मौका था लेकिन हैट्रिक का मौका नहीं मिला. देखते अब हैट्रिक का मौका. फिर से एक मरतबा दौड़ना चुका और 2 विकेट से इस मरतबा देखिए पुल होगा क्या सक्सेसफुल, लेकिन हैट्रिक मिलेगी गेंदबाज को. देखिए 3 गेंदों में 3 विकेट हासिल किए. क्या गेंदबाजी, बल्लेबाज को चलता कर रहे हैं मैदान के बाहर. क्या गेंदबाजी कर रहा है गेंदबाज. अपनी टीम के लिए 3 बल्लेबाज को चलता किया. देखिए क्या गेंदबाजी, स्कोर कार्ड पर इसको अब तक 0 या आंकड़े पर नए बल्लेबाज. क्रिकेट आणि कबड्डी मध्ये नामांकित नाव असं आमचं रोहितजी रातवडकर इथं आलेली आहेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रोहितजी रातवडकर, शिवसेनेचे युवा नेतृत्व. रोहितजी रातवडकर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती. शाहनवाज सर त्यांच्या हस्ते आपला सन्मान आणि सत्कार करण्यात येत आहे. क्रिकेट आणि कबड्डी मध्ये मोठं नाव आहे गोरेगाव मधलं हे युवा नेतृत्व, शिवसेनेचं युवा नेतृत्व रोहितजी रातवडकर.
देखते 3 गेंदों में 3 विकेटें हासिल किए नए बल्लेबाज विघ्नेश। देखिए क्या गेंदबाजी कर रहा है गेंदबाज मैदान के अंदर, चौथी गेंद लेकर फिर से एक मर्तबा, इस मर्तबा देखिए ओ क्या गेंदबाजी, बल्लेबाज का बल्ला बांध के रखा है मैदान के अंदर, क्या गेंदबाजी मधीन मुबीन जोगीलकर यांचा सन्मान करण्यासाठी मी नजीरभाई वेळासकर यांना विनंती करतो. सूर की आखिरी 2 गेंद बाकी, अब तक 3 विकेटें हासिल किए गेंदबाज ने। इस मर्तबा देखिए फिर से एक मर्तबा दे क्या मधीन मुबीन जोगीलकर या फिर से एक बार आझर काझी कुठे असेल, इब्राहिम वेळासकरशी संपर्क साधायचा आहे. सूर की आखिरी गेंद, इस मर्तबा आरे बल्ले से खेल दिया है सामने की तरफ, देखिए मिलेंगे 4 तो बेरा होगा पार, लेकिन क्या गेंदबाजी, 3 गेंदों में 3 विकेटें हासिल किए और अपने टीम के लिए सिर्फ 4 ही रन खर्च किए, क्या गेंदबाजी. तब तक सुनते मधुर संगीत. तर्फे मी सहर्ष स्वागत करतो आहे. देखिए नए गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज आए निखिल, उनके सामने देखिए अक्षय मोनिया. देखिए क्या इसके पहले मैच में क्या बल्लेबाजी की थी, क्या स्ट्रोक खेल रहे थे. देखिए अभी गेंदबाजी मार्ग पर निखिल राउंडर से गेंदबाजी करे, पटकी गेंद उसे खेल दिया है, गैप में फील्डर मौजूद, लेकिन क्या फील्डिंग, क्या एफर्ट. देखिए रनआउट का मौका बनता है क्या, लेकिन 2 रन आसानी से मुकम्मल. देखिए क्या स्ट्रोक खेला था इस मर्तबा और क्या फील्डिंग, यकीनन अपने टीम के लिए 2 रन बनाए. स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 6 या आंकड़े पर पहली ओवर में. कि आदर्श ने क्या गेंदबाजी की, 4 रन खर्च किया और 3 बल्लेबाज को चलता क्या क्या गेंदबाजी की थी. अब दूसरी ओवर लेके आए निखिल, अब तो पहली गेंद पे 2 रन खर्च किया था, अब तो ओवर की आखिरी 5 गेंदें आना बाकी. फिर से मरतबा, इस मरतबा देखिए खेलना चाहते थे आरे बल्ले से, लेकिन बैट पर गेंद आई नहीं. इस मरतबा देखिए कमबैक बिंदी गेंद आएगी. स्कोर कार्ड पर स्कोर वही तंबा हुआ 6 या आंकड़े पर इस ओवर की आखिरी 4 गेंदें आना बाकी. गोरेगाव ग्रामपंचायतचे सन्माननीय विद्यमान सदस्य राजेंद्र गोविलकर इथं आलेले आहेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तीसरी गेंद फिर से एक मरतबा, इस मरतबा देखिए हवाई अल्लाह, गेंद को भेजा तारा तारा मंडल में 6 और 6 रनों के लिए. को भेजा था 6 रनों के लिए. फिर से एक मरतबा निखिल, इस मरतबा बैट की लीडिंग एज, लेकिन रन आउट के रूप में विकेट मिलेगा क्या, लेकिन जी अंपायर की उंगली उठी हुई, ओ यू टी आउट, रन आउट के रूप में नहीं. विघ्नेश मैदान के बाहर. अब नए गेंदबाजी मार्ग पर आए निखिल, उन्होंने अब तक 8 रन खर्च किए और 1 रनआउट के रूप में बल्लेबाज को चलता गया है. उनकी जगह संभालने के लिए नए बल्लेबाज पंकज जाधव मैदान के अंदर, उनके सामने देखिए गेंदबाजी मार्ग पर निखिल. देखिए फिर से एक मरतबा, इस मरतबा देखिए खेल दिया है गैप में, रफ्तार से गेंद चाबुक शॉट, सीमा रेषा पार, पलीकडे 4 आणि 4 धाव्यासाठी.
छक्का। इब्राहिम भाई कर्देकर, शहानवाज काझी, शाहीनचे हे मोठे दिग्गज खेळाडू आज आपला सामना पाहण्यासाठी तो उपस्थित आहे. एक गोरेगावचं नाव रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी क्रिकेटच्या जगतात चारोचांद लगावे इथे, हे सर्व मान्यवर आज आपल्या सामना बघण्यासाठी तो उपस्थित आहेत. देखिए नई गेंदबाजी मार्ग पर है प्रशांत मोरे, उनके सामने देखिए पंकज जाधव। शहानवाज खासे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी शाहीन क्रिकेट क्लब तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो. शहानवाज खासे साहेबांचं सहर्ष स्वागत शाहीन क्रिकेट क्लब तर्फे. देखिए प्रशांत गेंदबाजी मार्ग पर है, उनके सामने पंकज जाधव और देखिए अक्षय मोनिया जो नॉन स्ट्राइक पर क्या बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। स्कोर कार्ड पर इसको जा पहुंचा है 22 या आंकड़े पर दौड़ का खात्मा। तीसरी ओवर लेके आए देखिए प्रशांत और 2 विकेट से गेंदबाजी करेंगे। पंकज है देखिए उनके सामने। मुक्तारभाई वेलासकर दक्षिण आफ्रिकेमधून लाईव्ह मॅच पाहताना आपल्याला दिसत आहेत स्क्रीनवरती. या नियोजनात त्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. दक्षिण आफ्रिकेमधून लाईव्ह मॅच पाहताना आमचे नेते मुक्तारभाई वेलासकर. स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 22 या आंकड़े पर। फिर से एक मरतबा देखिए औरतों के साथ दौड़ना शुरू किया। उनके सामने पंकज जाधव, पटकी हुई गेंद उसे खेल दिया ऑफ में गैप की में, लेकिन फील्डर मौजूद। एक ही रन मिलेगा। स्ट्राइक आई आप देखिए अक्षय मोनिया इनके हाथ में, जिनका बल्ला मैदान के अंदर सिर्फ 6 और 4 रन बोल रहा है उनके हाथ में। स्ट्राइक देखते हैं स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 23 या आंकड़े पर। इस ओवर की आखिरी 5 गेंदें आना बाकी। पहली गेंद फेस करेंगे प्रशांत की। फिर से एक मरतबा देखिए औरतों के साथ दौड़ना शुरू किया। इस मरतबा हेलीकॉप्टर उड़ाया है लेकिन फील्डर मौजूद। इस मरतबा देखिए अंपायर की उंगली उठी हुई। अंपायर क्या है? देखिए अक्षय मोने के इनिंग का खात्मा। बड़ी मछली मैदान के बाहर। देखिए अक्षय मोनिया का बल्ला मैदान के अंदर आग उड़ रहा था। क्या बल्लेबाजी कर रहे थे मैदान के अंदर। आई गेंद को भेजे 6 और 4 रनों के लिए। उनको अब जाना होगा बैक टू पवेलियन। उनकी जगह संभाल लेंगे नए बल्लेबाज मैदान के अंदर। हेमंत देखिए उनके सामने गेंदबाजी मार्ग पर है प्रशांत। क्या किस प्रकार की गेंदबाजी करते। अब तक 2 गेंदे फेंकी और 1 रन खर्च किया और एक बल्लेबाज को चलता किया। इस ओवर की आखिरी 4 गेंदें आना बाकी। फिर से एक मरतबा पहली गेंद फेस करके हेमंत। इस मरतबा देखिए बैट की लीडिंग एज, लेकिन 1 रन चुराने से नहीं रोकेंगे। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। धीमे धीमे स्कोर जा पहुंचा 24 या आंकड़े पर। देखिए क्या गेंदबाजी। अक्षय मोनिया का बल्ला आग उड़ रहा था, उनको भेजा बैक टू पवेलियन। अब बल्लेबाज का बल्ला बांध के रखा है। क्या गेंदबाजी प्रशांत की तरफ से देखने आमचे अध्यात्मक गुरु म्हणता येतील ते शब्बीर बाबा इथे उपस्थित आहेत. त्यांचं शाहीन क्रिकेट क्लब तर्फे सहर्ष स्वागत. इस मरतबा देखिए अंपायर जी नाराज। अंपायर की बाहें खुलती हुई। व्हाइट इज व्हाइट से स्कोर कार्ड में बढ़ते। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 25 या आंकड़े पर। देखिए पहली ओवर में 4 ही रन खर्च किए थे। दूसरी ओवर में 18 रन खर्च किए थे। निखिल ने क्या बल्लेबाजी की थी। अक्षय ने तीसरी ओवर में गेंदबाज आए प्रशांत और अब तक 3 रन खर्च किए और एक बल्लेबाज को चलता किया है। फिर से एक मरतबा। इस मरतबा देखिए पंकज जाधव ने ठोकला षटकार। दुनिया वालों
पंकज यादव मैदान के अंदर, देखिए क्या स्ट्रोक, ताकत भरा स्ट्रोक, गेंद को भेजा 6 रनों के लिए, 6 रन से स्कोर कार्ड में बढ़ते, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 31 या आंकड़े पर। बॉल द्यायचा बॉल स्वयंसेवकांना विनंती असेल, शाईन क्रिकेट क्लबच्या स्वयंसेवकांना विनंती असेल चेंडू द्यायचा आहे, मैदानात बॉल द्यायचा आहे। इस ओवर की आखिरी 2 गेंद आना बाकी, देखिए पंकज का क्या बल्ला बोला, क्या स्ट्रोक खेला था, ताकत भरा स्ट्रोक, गेंद को भेजा था 6 रनों के लिए, स्कोर कार्ड में बढ़ते, स्कोर कार्ड पर इसको जा पहुंचे 31 या आंकड़े पर। इस ओवर की आखिरी 2 गेंद आना बाकी, देखिए पंकज ने आते ही ठोक दिया 6 रन। फिर से एक मरतबा देखिए हल्के हल्के कदमों से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। इस मरतबा देखिए डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, और ये पंकज का सिक्सर देख। ठोका, उसके बाद पंकज ठोक रहे, 2 गेंदों में 2 बड़े हिट, स्कोर कार्ड में बढ़ती, स्कोर कार्ड पर इसको जा पहुंचा है 37 या आंकड़े पर। इस ओवर की आखिरी गेंद देखिए पंकज यादव मैदान के अंदर क्या बल्लेबाजी कर रहे हैं, आई गेंद को भेज रहे 6 रनों के लिए। इस ओवर की आखिरी गेंद, फिर से एक मरतबा दौड़ना शुरू किया, स्लो लगी गेंद देखे फंसाया है, लेकिन 1 रन मिलेगा। 3 ओवर के एक तब स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 38 या आंकड़े पर। तब तक लेते एक छोटा सा ब्रेक, उसमें सुनते मधुर संगीत। अखिल खान साहेबांना विनंती असेल, आपण व्यासपीठावरती यायचं आहे। अखिल खान, शाईन क्रिकेट क्लब तर्फे आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। अखिल खान भाई, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आसिफ लवारे या सर्व दिग्गज खेळाडूंनी गोरेगावचं नाव अगदी रायगड जिल्ह्यामध्ये चमकवत ठेवलं होतं। शाहीन आणि चॅम्पियन या 2 जे संघ होते, बलाढ्य संघ, यांना जिल्ह्यामध्ये तोड नव्हती, आणि माझे मित्र समालोचक पोपेरे यांना ते माहिती आहे चांगल्या पद्धतीने। देखिए नई गेंदबाजी मार्ग पर है आकाश, देखिए पंकज से पहली गेंद बिंदी आई है। फैज भाई सॉरी, सरकोज। पहली गेंद बिंदी आई है इस ओवर की। इस इनिंग की आखिरी 5 गेंदें आना बाकी, देखिए स्कोर कार्ड पर स्कोर वही तंबा हुआ 38 आंकड़े पर। देखिए पंकज जिनका बल्ला आगे उड़ रहा है मैदान के अंदर, फिर से एक मरतबा दौड़ना शुरू किया। इस मरतबा देखिए ब्लॉकर लगी गेंद उसे खोद के निकाला है, गैप में मिलेंगे 4 तो बेरा होगा बिल्कुल पार। आपलं नाणेफेक करून घ्यायचं आहे। ही इनिंग संपल्यानंतर आपलं नाणेफेक होणार आहे। निजामभाई टोळकर इथं आलेले आहेत, मी त्यांचं स्वागत करतो। निजामभाई टोळकर ज्येष्ठ नागरिक इथं उपस्थित आहेत, त्यांचं शाहीन क्रिकेट क्लब तर्फे सहर्ष स्वागत। देखिए 4 रन से स्कोर कार्ड में बढ़ते, स्कोर अखिल खान आपण याचा, अखिल खान भाई आपल्याला विनंती, आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे। स्कोर कार्ड पर इसको जा पहुंचा है 42 आंकड़े पर। इस इनिंग की, इस ओवर की आखिरी 3 गेंदें आना बाकी, देखिए कभी गेंदबाज तो कभी बल्लेबाज। पहली गेंद बिंदी आई थी, उसके बाद पंकज ने चौका लगा था, उसके बाद फिर से एक मरतबा बिंदी गेंद फेंके। इस इनिंग की आखिरी 3 गेंदें आना बाकी। रस्त्याच्या मध्ये मोटरसायकल लावू नका ही विनंती असेल, गाडी कोणतीच रस्त्यात लावू नका।
इस मरतबा देखिए आरे बल्ले से खेला है, गैप में फील्डर मौजूद, लेकिन एक रन आसानी से मुकम्मल। देखिए क्या एफर्ट, दूसरे रन की कोशिश और दूसरा रन भी आसानी से मुकम्मल। 2 रन से धीमे धीमे स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 44 या आकडे पर। मिहिर गोरेगावकर, आपण इथे यायचं आहे, आपली नावं द्यायची आहेत खेळाडूंची. मिहिर गोरेगावकर, गोरेगावचा राजा संघाचा. स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 44 आंकड़े पर। इस इनिंग की इस ओवर की आखिरी 2 गेंदें आना बाकी और उनके सामने बल्लेबाज पंकज, जिनका बल्ला आगे कर रहा है मैदान के अंदर। फिर से एक मरतबा दौड़ना शुरू किया, पटकी हुई गेंद, उसे खेल दिया। पुल होगा क्या सक्सेसफुल? इस मरतबा देखिए कैच छोड़ा है पंकज का, डायरेक्ट हिट करना चाहते थे, एक रास्ता से मुकम्मल। इस मरतबा देखिए रन आउट के रूप में बल्लेबाज को जाना होगा बैक टू पवेलियन। देखिए बड़ी मछली फंसाई तो थी, लेकिन उनका कैच ड्रॉप किया है। कैच छोड़ो, मैच छोड़ो। ओम आणि सर्वेश गोरेगावकर आलेले आहेत, त्यांचं स्वागत. एवानचं कर्णधार आणि गोरेगावचा राजाचे कर्णधार दोघांना विनंती असेल, आपण नाणेफेक करून घेण्यासाठी यायचं आहे. या नाणेफेकीसाठी मी शब्बीर भाई लोखंडे, इब्राहिम भाई कर्देकर आणि इस्माईल भाई परदेसी या तिघांच्या हस्ते आपलं नाणेफेक होणार आहे. हे तिघही क्रिकेट जगतातलं नावाजलेलं नाव आहेत. देखिए इस इनिंग की आखिरी गेंद पंकज माटिया, इस मरतबा देखिए बिंदी गेंद और रन आउट के रूप में पंकज माटिया को आउट होना पड़ेगा. स्कोर कार्ड पे स्कोर जा पहुंचा है 45 और 46 रन बनाने होंगे. विनंती असेल, आपला नाणेफेक करून घ्यायचा आहे, नाही तर आपल्याला पेनल्टी राहील याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. एवन आणि गोरेगावचा राजा आगे का हाल हमारे नाणेफेक करणे लवकर या. इब्राहिम भाई नावाजलेला गोलंदाज शाहीन क्रिकेट क्लबचे एक एक्सप्रेस, त्याचप्रमाणे शब्बीर बाबा फलंदाजीमध्ये नामांकित नाव कमवलेले शाहीनचे दोन्ही दिग्गज आपलं नाणेफेक करतायत. आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तर गोरेगावच्या राजाला. एवन संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, फिल्डिंग घेतलेली आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तर गोरेगावच्या राजाला. मी पुन्हा एकदा विनंती करतो की आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला यथोचित सन्मान आणि सत्कार शाहीन क्रिकेट क्लब तर्फे आपलं करण्यात येईल. आलेल्या सर्व पाहुण्यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेसाठी सर्व पक्षाच्या सर्व लोकांनी भेट दिलेली आहेत. आता ही मोठमोठे VIP या स्पर्धा पाहण्यासाठी गोरेगावच्या दिशेने रवाना झालेले आहेत. तरी सर्व बाईक व गाडीवाल्यांना विनंती असेल की आपला रस्ता मोकळा ठेवायचा आहे. येणाऱ्या पाहुण्याला कोणतीच अडचण होणार नाही याची आपण काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची. टीम मीटिंग नको, त्वरित सामने चालू करा विनंती आहे आपल्याला. आज फायनल खेळवायची आपल्याला. उदयजी गायकवाड पतसंस्था रायगड जिल्ह्याचे प्राथमिक पतसंस्थेचे इथे अध्यक्ष आहेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
उदयजी गायकवाड आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चेक शब्बीर भावांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान इथं करायचा आहे. चेक डीजे विलास डीजे विलास शब्बीर भावांना विनंती असेल की उदयजी गायकवाड यांचा शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. जिल्हा परिषद पतसंस्थेचे जे अध्यक्ष आहेत शिक्षक चेक युट्यूब सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मैदानाच्या चहूबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू अखिल खान व्यासपीठावरती इथं आलेले आहेत. उपस्थित. अखिल खान भाई यांचा सन्मान आणि सत्कार मी नजीरभाई वेळासकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान इथे करायचा आहे. अखिल भाई नेहमीच सहकार्य असतो सर्व काम याच्यासाठी आम्हाला. अखिल भाई यांचा सन्मान नजीरभाई वेळासकर यांना विनंती असेल की त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. कॉमेंटेटर चालू करा. पहिलाच बॉल बॅटची कडा, लॉंग स्टॉपला बॉल, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. एकच मिनिट डीजे. आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे सर्व आदरणीय मान्यवर आणि tenniscricket.in या वाहिनीवरती जुळलेले सगळे लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मानपम किल्ला रोहा हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय मानाची, अभिमानाची आणि क्रिकेटचा वारसा जपणारी स्पर्धा शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव यांची मानाची स्पर्धा. पहिलाच बॉल चौकार आला. फुलटॉस बॉल, मिस स्ट्रोक, मिड ऑफला पकडले गेले. पहिला विकेटचा पतंग, पहिला धक्का. बॅटिंग करत असताना एक निर्णायक खेळाडू निखिल पाटील बाद. वाल्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील नामांकित व्यक्ती येण्यासाठी सुरुवात होत आहे. कोणीही आपल्या बाईक आणि गाड्या रस्त्यामध्ये लावू नका, ही शाहीन क्रिकेट क्लबची आपल्याला कळकळीची विनंती आहे. रस्त्यामध्ये कोणीही आपल्या बाईक आणि गाड्या लावू नका. आपल्याकडे VIP येण्याची सुरुवात होत आहे, सर्वांना विनंती आहे. वागरण गावाचा संघाची बांधणी केली. 7 खेळाडू वागरण गावाचे आहेत. 4 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच असलमभाई जुम्मर गोरेगाव समाजाचे अध्यक्ष आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. असलमभाई जुम्मर गोरेगाव मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इथं उपस्थित झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करत आहे आणि त्यांना व्यासपीठावरती बसवण्याची विनंती करतोय. वागरण गाव अलिबाग तालुक्याला बिलॉंग करतो. त्यांच्या समोर नवगाव आहेत, तेही अलिबाग तालुक्याला बिलॉंग करतात आणि हे दोन संघ एकमेकांसमोर बराच वेळ आले. आजचं निमित्त वेगळेच आहे. 4 आयकॉन वेगळेच आहेत, वेगळीच थाट आहे आणि स्पॉन्सरही वेगळे आहेत. एका बाजूला के सरकार सुपरस्टार, अशफाक एका गीते बाजूला आणि पहिले किफायत गोटेकर. अशफाक भाई गीते आणि किफायत भाई गोटेकर दोघांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचं आहे. हा ट्रॅकर ऑन साइडला अक्षय पाटील वरती हल्ला, चौकार. तर गाडी ज्याची कोणाची आहे 5276 त्यांनी कृपया बाजूला काढायची आहे गाडी. पॅजो गाडी 5276. हो, यावेळेला स्वतः झोपलेत. अगदी आडवा बॅट खेळत असताना धडपडताना पाहायला मिळाले. अगदी आपण जर पाहिलं तर आदर्श पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. त्यांच्या समोर अक्षय पाटील हाही अलिबागचा खेळाडू. किफायत गोटेकर भाई यांना विनंती असेल आणि अशफाक भाई गीते आपण व्यासपीठावरती यायचंय. किफायत भाई गोटेकर आणि अशफाक गीते साहेब आपण व्यासपीठावरती यायचंय. दोघांना विनंती आहे. शाहीन क्रिकेट क्लब तर्फे आपलं सहर्ष स्वागत करण्यात येते. या वेळीचा फटका फसला. बराच कालावधी हवे त्या लॉंग लेगच्या दिशेला बॉल चाललाय. फिल्डर तिकडे वेगाने त्यांना पाहायला मिळतात. बॉलला पकडले, बॉलची फेक झाली आहे थोडी चुकीची, तदनंतर बॅकअप मिळतं. बघता बघता आपण जर पाहिलं तर इकडे 2 धावा मिळताना पाहायला मिळाल्या. या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या धाव फलकावरती 10. पहिल्या चेंडूंचा विचार केला तर पहिले चांगल्या दर्जाचे हे 5 बॉल राहिलेत. 5 चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला मिळाला. एक निखिल पाटीलनं खेचला, एक आदर्श पाटील. म्हणजे वागरण संघाचे चांगल्या दर्जाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात. आता खेळ अपेक्षित आयकॉन अगदी सावळे गावाचा सुपरस्टार नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. त्याचं नाव अक्षय पवार. बॅटची कडा, टर्न झाला बॉल.
अगदी शॉर्ट फनलीच्या दिशेला निघालाय. तिकडे फिल्डर वेगाने येताना पाहायला मिळतात. एक धाव तिथे निश्चितपणे मिळेल. त्या एका धावेवरती समाधान मानला. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि तब्बल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 46 धावांचा पाठलाग करताना बॅटिंग करताना आप्पा 11 पोहोचले. 11 या आकड्यावरती 11 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. या मॅचचे सगळे खेळाडू खूप सारे महत्वाचे आहेत. अलिबाग तालुक्याचे हे दोन्ही संघ त्याच वेळेला वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या विभागातून आज आपण पाहिलं तर ॲज अ आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. आणि सातत्यानं आपण म्हणतो ना की आयकॉन खेळाडूंवरती बराचसा विश्वास आणि मग आज प्रत्येक गावांचा, प्रत्येक खेळाडूंचा विश्वास हा आयकॉन खेळाडूंवरती आहे. पण त्याही पलीकडे आमच्या माणगाव तालुक्यामध्ये चर्चा होत होती की शाहीन क्रिकेट गोरेगाव या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू कोण येतील. मग काही आयकॉन खेळाडू बघण्यासाठी मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेत. आणि यस, निश्चित त्यांचा खेळ पाहण्यासाठी, कारण की आयकॉन खेळाडू म्हटलं की काहीतरी शिकायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेराव बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर ऑन साइडला ऑयडिश मिड विकेटच्या दिशेला बॉल सीमा पार. रोहित भालेरावचं स्वॅग से करेंगे स्वागत, चौकार. कल्याण विभागातून रोहित भालेराव आज गोरेगाव नगरीमध्ये दाखल झालाय. किडनी या नावानं त्यानं प्रसिद्धी निर्माण केली आणि तो पहिल्याच बॉलवरती 4 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. ओ, यावेळीचा फुल टॉस. तिसऱ्या पंचांची मागणी आमच्या पंचांनी केली आहे. ज्या वेळेला स्विच हिटचा फटका खेळायचा होता, सरळ बॅटनं धावा येतात अक्षय आदर्श पाटील, त्याच वेळेला तिकडे स्विच हिट खेळायचा होता. सर, तिसऱ्या पंचांची मागणी आहे का? नाही ना? येस, ओके. आपण पाहतोय इथे एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळते. रोहित भालेराव काहीतरी नवीन करायचा. आता 2 आयकॉन एकमेकांच्या विरोधामध्ये आलेत. एकीकडे अक्षय पवार, एकीकडे आपण पाहिलं तर रोहित भालेराव. पुढचा बॉल ओ फुल टॉस, आडवा बॅटनं फ्लिक केला. बॉल टर्न होताना पाहायला मिळतं. लॉंग लेगच्या दिशेला तिकडे अगदी क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतं. थोडी चुकीची फेक झाली आहे पण हरकत नाहीये, बॅकअप चांगलं मिळतं. आज नवगावकर सुद्धा वेगळ्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला लढायचं आहे, प्रत्येकाला याही स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे. आणि म्हणूनच का होईना संघ मालकांचंही स्वप्न आहे या स्पर्धेचं. आपण जर पाहिलं तर आकर्षक ट्रॉफीज, सगळ्यांच्याच लक्ष वेधून घेतलं त्या ट्रॉफीजनं. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, फटका फसला. बॉल बराच कालावधी हवेत. मिड विकेट मधून हुसेन टाके, कोणती चूक नाहीये, फलंदाज बाद. पहिला धक्का, दुसरा धक्का इकडे आदर्श पाटील मैदानाच्या बाहेर. म्हणून ज्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं, तळेखार गावाला बिलॉंग करणारा, तळेखार गावचं सरपंच पद ज्यांच्या हातामध्ये असणारा विजय घाणेकर. ओ, विजय घाणेकर आले. त्यांच्या बॅट मधून शॉट फाईन लेगच्या दिशेला, चेंडू सीमा पार, चौकार. मध्ये तळेखार गावाचं क्रिकेट गाजवत असताना विजय घाणेकर ऍज अ आयकॉन म्हणून बरेचसे क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. अगदी मुरुड तालुक्याचं क्रिकेट खूप छान खेळलं, रायगड जिल्ह्याचं खेळलं, रायगड प्रीमियर लीगही गाजवली असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विजय घाणेकर. ओ, फटका तर पहा, अप्रतिम, अविश्वसनीय, अद्भुत. आपल्या टप्प्यात आला की मी कार्यक्रम करतो. सरपंच षटकार.
वर्सेस गोरेगावचा राजा, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचं आहे. का बॅटिंग राहिली आहे आता. कोड्यात टाकले के सरकार सुपरस्टार या टीमला मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. बघता बघता 2 षटकांचा खेळ संपला. 46चा पाठलाग करत असताना रोहित भालेराव किडनी थोडे महाग डे ठरताना पाहायला मिळाले. रोहित भालेराव यांचं कौतुक करावं तेवढं कमी या गोष्टीसाठी आहे, कारण की मागील काही कालावधीमध्ये त्यांची रेली व्हायरल होताना खूप सारे आपण पाहिली आहे. ट्रेंडिंगला तेही आलेत. ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्यांनी एक स्पीच दिला होता की ॲज अ आयकॉन म्हणून आपण ज्या वेळेला खेळायला जातो त्यावेळेला आपण समोरच्या स्पॉन्सरचा विचार सुद्धा केला पाहिजे. आणि तो स्पीच खूप चर्चेचा विषय राहिलाय. आणि तेच खेळाडू रोहित भालेराव किडनी आपण पाहिले. रबर बॉलनं दिलेली प्रसिद्धी, कारण की सातत्यानं सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण होते ज्यावेळेला रोहित भालेरावचं आपण नाव घेतो की जवळजवळ रबर बॉलला आउट ते दिवसभर व्हायचे नाही. आणि म्हणूनच कवीन आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतात ते. यावेळेचा फटका CH BUK चाबूक शॉट ऑन साइडला. अक्षय पवारचा वार. सगळेच गार. धावा 6 षटकार. सहा धावा आल्यात. हुसेन टाके मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेला स्विच हिट करायचं होतं. अगदी मुरुड तालुक्याला बिलॉंग करत असताना जो खेळाडू बराचसा चर्चेचा विषय राहिला, शिगरे गावातून आला आणि शिगरे गावातून आज गोरेगाव नगरीमध्ये दाखल झालाय हुसेन. महत्वाचा खेळाडू आज ऑलराऊंडर. षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक डॉट बॉल. हाफ ट्रॅकर पुन्हा चबराक लगावली. वा अक्षय पवार. याही वेळेला बॉल ऑन साइडला आउट ऑफ द पार्क. चावी सापडली आहे. ज्याची कुणाची चावी असेल त्याला विनंती आहे की त्यांनी कॉमेंटेटरकडे येऊन ती घेऊन जायचे. बुलेट रॉयल इनफिल्ड बुलेटची चावी आहे. हो 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 अक्षय पवार. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून एक सिक्सर. अगदी फ्लेक्झिबल खेळाडू. नॉर्थ जो खेळाडू खेळत आहे तो विजय घाणेकर हा गावचा सरपंच आहे. राजकीय नेतेही या स्पर्धेमध्ये खेळापासून वंचित राहिलेले नाहीत. हे पाहण्यासारखं आहे की गावचं प्रतिनिधित्व करणारे सरपंच आज बॅटिंग करतोय गोरेगावच्या भूमीत. या बॉलनं मॅच फिनिश. सामना जिंकला टीम अप्पा 11 या संघानं. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे मनपूर्वक 22-39 तवेरा गाडीची ज्याची कोणाची असेल त्यांनी त्वरित काढायची आहे. 22-39 तवेरा गाडी आपण कृपया ती हलवायची आहे. VIP येण्याची व्यवस्था करायची आम्हाला तिथे. आपल्या गाडीमुळे अडचण निर्माण होईल. मला विनंती आहे की आपण आपली गाडी काढायची आहे. हळक टीम की सरकार सुपरस्टार पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सुद्धा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असतील. आणि त्याचबरोबर सगळे आयकॉन खेळाडू खूप सारी मेहनत केली. शेवटच्या क्षणी दमछाप झाली.